सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैन्यातील अवधूत नागणे या जवानाला अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या अनन्या शिवाजी कांबळे या चिमुकल्या बहिणीने पत्र लिहून भारतीय सेनेतील जवान आपले प्राण पणाला लावून देशाचे संरक्षण करतात, यामुळे आम्हाला तुमचा सार्थ अभिमान असून एक सैनिक म्हणून आपल्याला भेटण्याची इच्छा आहे, तेव्हा आपण आमच्या शाळेस भेट द्यावी, अशी एका बहिणीने पत्र आणि राखी पाठवल्याने सैनिक दिवस आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दुधनीच्या शाळेत सेना दिन मोठ्या उत्साहात रंगला. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती असलेली कृतज्ञता आणि एका चिमुकल्या बहिणीने पाठवलेल्या राखीचा ओलावा अशा अत्यंत भावनिक वातावरणात हा बहीण भावाच्या भेटीचा सोहळा रंगल्याचे अवधूत नागणे यांनी बोलताना सांगितले. थल सेना दिवस आणि योगायोगानं आज या शाळेमध्ये भेट देण्याचं कारण म्हणजे रक्षाबंधनाला अनन्या कांबळे हिनं या शाळेतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधनी या शाळेतर्फे आम्हाला फौजी भाईसाठी हिनं आपल्या हाताने बनवलेल्या राख्या आम्हाला भेट दिल्या होत्या आणि त्या भेटीचं तिचं एक पत्र आम्हाला भेटलं होतं. त्या पत्रासाठी आणि त्या अनन्यासाठी आणि आपल्या मराठी शाळेसाठी आज या शाळेमध्ये मला यावंसं वाटलं. यावेळी अक्कलकोटचे पोमू राठोड यांनी बोलताना अवधूत नागणे यांचे आभार मानताना भारतीय सैन्यातील जवानांचा त्याग आणि समर्पणाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सर्व सेवेपेक्षा मी देश सेवेकडे मी सल्यूट करतो. आम्ही परवाच मी शिकवत असताना 12 तारखेला आमचा हुतात्मा दिवस होता. 4 पुतळे आपले सोबत आणि त्या दिवशी मी एक धडा शिकवला. मी कोणता ज्ञान ते थोर हुतात्मे हा धडा शिकवला. ते योगायोग त्या दिवशी मलाही माहित नव्हतं. योगायोग थोर हुतात्मे हा शेवटचा धडा माझ्या 4थी वर्गातला मी शिकवला आणि त्या मुलांना सांगितलं की सैनिक आहे म्हणून आपण इथे व्यवस्थित आहोत, तुम्ही शिकत आहात, मी पण इथं सर्व्हिस करत म्हणजे बिंदास. त्यांना आपण आधी ते देऊ नंतरचा बाकीचे मग असं त्यांना सांगत ते म्हणजे सैनिक कसे जगतात आणि त्या ठिकाणी कसे राहतात, कुठल्या टेम्परेचरमध्ये राहतात ते म्हणजे त्यांची तिथली जी हवामान आहे तिथले वातावरण आहे त्या मुलांना मी सांगितलं. आणि जास्तीत जास्त तुम्ही पण त्या सैनिकमध्ये भरती व्हा अशी मी त्यांना त्या दिवशी सांगितलं. योगायोग हा माझा योग भाग्य समजतो आणि आपण इथे येऊन आमचा हा शाळेचा मान राखला आणि आम्हाला एक स्फूर्ती मिळाली आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आमच्यासाठी. सदैव आम्ही तुम्हाला सल्यूट करत आहे. या प्रसंगी सीमेवर कार्यरत असलेले जवान अवधूत नागणे यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली असता त्यांच्या मोठ्या उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला. राखीचा धागा आणि सैनिकाची ओढ शाळेतील उपक्रमांतर्गत विद्यार्थिनी कुमारी अनन्या शिवाजी कांबळे हिने देश रक्षकांसाठी राखी पाठवली होती. ही राखी अवधूत नागणे यांना कर्तव्यावर असताना मिळाली. एका बहिणीचे प्रेम आणि पत्रातील शुभेच्छांनी भारवलेल्या या सैनिकाने थेट शाळा गाठली. भारतीय संस्कृतीप्रमाणे अनन्याला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत त्यांनी बहीण भावाचे नाते जपले. नागणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पत्राचे वाचन केले तेव्हा उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. खरं तर या छोट्याशा पत्रामध्ये खूप काही अर्थ आहे. कारण आज आम्हाला सीमेवरती राहिल्यानंतर तिथं जो जज्बा निर्माण होतो ना की आपल्या गावातली माणसं आणि आपल्या गावातली लोक आपल्यासाठी एक आठवण म्हणून एक पत्राच्या द्वारे आपल्याला आठवतात आणि त्या जज्ब्यासाठी आम्ही तिथं ताटमाने उभा राहतो. खरं तर ज्यावेळेस आम्ही भरती झालो मला एक छोटीशी कविता आठवण यायची की मी घरातून सुट्टीवरून रिटर्न जाताना आईच्या वगैरे डोळ्यामध्ये पाणी यायचं. मग ते बघून मला म्हणावंसं वाटायचं आईला तर अगं आई तू रडतेस कशाला, मायेच्या धाग्यानं मागं ओढतेस कशाला, आत्मघातकी शत्रूची खोड मोडायला जातोय, आई मी लढायला जातोय, आई मला आशीर्वाद दे मला घट्ट करून, व्हावे विजयी मी जगून किंवा मरून, माझ्या बापजाद्याचं नाव काढायला जातोय, आई मी लढायला जातोय. आणि ती भावना ठेवून आणि एक छोटीशी बहीण अनन्या कांबळेने एक पत्र लिहिलं होतं की त्याच्यामध्ये तिनं असं लिहिलं होतं की माझ्या सर्व सैनिक बांधवांना जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा दुधनी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील छोट्या बहिणीचा सप्रेम नमस्कार. दादा, या राख्या माझ्या शाळेतील इयत्ता 2री, 3री व 4थीच्या माझ्या मैत्रिणींना स्वतःच्या हाताने घरातील साहित्य वापरून बनवलेले आहेत. आम्ही बनवलेल्या या राख्यांचा आपण स्वीकार कराल ही अपेक्षा आणि नम्र विनंती. खरं तर आम्हाला विनंती करायची काही गरज नाही कारण आम्ही तुमच्याच घरातले एक सदस्य आहे. या कार्यक्रमाप्रसंगी दुधनी नगर परिषदेचे नूतन नगरसेवक रफिक निंबाळकर, अल्लाउद्दीन झळकी, शोभा मेत्रे, मंदाकिनी सोनकांबळे यांच्यासह ग्रामस्थ, शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.